नमस्कार, मी सावित्री बोलते. मी एक साधी मुलगी आहे, पण माझं स्वप्न खूप मोठं आहे. लहानपणापासूनच मला शिकायचं होतं. पुस्तक आणि अक्षर मला फार आवडायचे, पण त्या काळी मुलींना शाळेत जायला परवानगी होती हो. तेव्हा तेव्हा माझ्या पाठीशी उभे राहिले माझे पती ज्योतिबा फुले. तेव्हा माझ्या पाठीशी उभे राहिले माझे पती ज्योतिबा फुले. ते खूप चांगले शिक्षक होते. ते म्हणायचे मुली शिकल्या पाहिजे. ज्योतिबांनी मला शिकवलं, धैर्य दिलं. आम्ही दोघांनी मिळून मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. रस्त्यात लोक आम्हाला थांबायचे, वाईट शब्द बोलायचे. ज्योतिबा म्हणायचे, घाबरू नको सावित्री. ज्योतिबा फुले यांनी गरीब आणि गरजू लोकांसाठी काम केलं. सगळ्यांना समान मागणी मिळावी यासाठी ते सतत लढत राहिले. मी तर मुलींनाही शाळेत आणलं, त्यांना वाचायला लिहायला शिकवलं. त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला खूप फळ मिळालं. आज मी तुम्हाला सर्वांना सांगत आहे, आई वडिलांचा ऐका बरं. मन लावून शिका, स्वप्न पहा आणि मेहनत करा. माझ्यासोबत ज्योतिबा होते म्हणून मी हे सर्व करू शकले. मुलगी म्हणजे अबला नाही, मुलगी म्हणजे अबला नाही, मुलगी म्हणजे शक्ती आहे. धन्यवाद.